जय भीम, नमो बुद्धाय, जय माता रमाई. रमाई कन्या यूट्यूब चॅनलमध्ये आपणा सर्वांचं हार्दिक स्वागत आहे. तर आज 31 मे जागतिक तंबाखू निषेध दिवस, म्हणजे सर्व व्यसनांचा निषेध करणारा हा आजचा दिवस आहे. तर आजच्या विषयाचा हा व्हिडिओ आपण या माऊलींना समर्पित करणार आहोत. त्यांचे नाव चांगुबाई दत्तात्रय मुंडकर. तर आता यांना समर्पित का करणार याचं कारण त्यांचे सुपुत्र ज्यांनी सामाजिक कार्य करत असताना उभ्या महाराष्ट्रातील अनेक बहिणींचे संसार उद्ध्वस्त होता होता वाचवले, अनेक बालकांना निराधार होता होता वाचवलं. आणि अशातच त्यांनी एका अशा चित्रपटाची निर्मिती केली की तो 2 तास ते खुर्चीला खिळवून ठेवणारा असा हा चित्रपट व डोळ्यातून अपसुकच पाणी येणारा आणि त्याचबरोबर सरतेशेवटी व्यसन करणारी व्यक्ती आजपासून कधीच व्यसन करणार नाही अशी प्रतिज्ञा घ्यायला भाग पाडणारा हा चित्रपट उभ्या महाराष्ट्राने पाहिला. तर आपण आज या चित्रपटाची एक छोटासा ट्रेलर पाहणार आहोत. मी आहे विजय, सगळ्या कुटुंबाला फासावर चढून जिंकलेला. मी व्यसनाला काबीज करून घेतलेला. मी आहे कुटुंबाला मुठीत चिरडून उद्ध्वस्त करणारा, हलकटपणाची सीमा ओलांडून त्यावर सत्ता गाजवणारा. मी आहे दारूच्या प्याल्यासाठी बेक मागणारा विजय शेठ. मी तर अचूक ओळखलात. आज आपण आलो आहोत आपल्या महाराष्ट्रातील अभिनेत्याला भेटण्यासाठी आहोत. तर जितेंद्र मुंडकर सरांना अभिनेता म्हणून पूर्ण महाराष्ट्र ओळखतो, परंतु त्यांच्या वैयक्तिक जीवनामध्ये सुख दुःख अडीअडचणी या फक्त त्यांना आणि त्यांच्या कुटुंबालाच माहीत असतात. परंतु ते आपल्या कुटुंबाचा ते भाग झालेले आहेत. त्याचं कारण त्यांनी या महाराष्ट्रातील अनेक आपल्या बहिणींच्या कपाळावरचं कुंकू पुसता पुसता वाचवलं आहे, अनेक बालकांना अनाथ होण्यापासून वाचवलं आहे. आणि म्हणून ते आज आपल्या कुटुंबाचा सुद्धा एक भाग आहात. आणि म्हणूनच एक व्यक्ती म्हणून आज आपण त्यांचे सुखदुःख किंवा हे जे व्यसनावर आधारलेला हा जो चित्रपट त्यांनी निर्माण केला आहे त्याविषयी सुद्धा त्यांचा तोही प्रवास आपण जाणून घेऊयात. तर जराही वेळ न लावता आपण थेट त्यांच्याशी दिलखुलास संवाद साधूयात. नमस्कार सर. नमस्कार सर. की तुम्ही ह्याच्या व्यसनमुक्ती क्षेत्रामध्ये तुम्ही पदार्पण केलं आहे आणि नुसतंच पदार्पण केलं नाही तर तुम्ही वेगवेगळ्या प्रकारचं कार्य म्हणजे वेगवेगळ्या लोकांना तुम्ही चांगल्या रस्त्यावर आणण्याचं महान पुण्य कार्य केलेलं आहे. तर हे कार्य तुम्हाला करण्यासाठी कशी प्रेरणा मिळाली किंवा कसं शक्य झालं हे सर्व काही तुम्हाला? तर त्या पाठीमागे कोणती प्रेरणा किंवा काही उदाहरण असतील हे सर्वच आम्हाला तुमच्याकडून अगदीच ऐकायला आवडेल. सर्वांना नमस्कार. मी माझ्या आई वडील यांच्यातून खूप मोठी प्रेरणा घेतलेली आहे. आज हा जो विषय आपल्या समोर जो आलेला आहे आणि मी हे का करत आहे तो केवळ माझ्या वडिलांमुळे करत आहे. माझे वडील खूप व्यसनी होते आणि या व्यसनामुळं ते घरादाराकडे नीट लक्ष देत नव्हते आणि आमच्या 8 माणसांचा परिवार माझ्या आईला चालवायला लागला होता, कारण त्याचं मूळ कारणच व्यसन होतं. त्यांनी कधी संसाराकडे नीट पाहिलं नाही आणि मग माझ्या आईला वाटेल ते काम करावं लागलं. कधी मच्छी विकावी लागली, कधी लोकांच्या विटा ज्या आहेत लोकांच्या शेतीत काम करावं लागलं. अशा अनेक प्रकारचं काम करून तिने आमचं पालनपोषण केलं. मी सर्वात लहान आणि लहानपणी मी तिचे कष्ट, तिला होणारा त्रास तो मी पाहत होतो आणि मी ठरवलं आयुष्यात की या व्यसना संदर्भात माझ्यावर जी वेळ आली ती दुसरी कोणावर येऊ नये. आमची त्यावेळची परिस्थिती फार खराब होती. आम्हाला एक टायमाला अन्न सुद्धा मिळत नसत. माझ्या ताईनं खूप मोठी आईनं जिम्मेदारी त्यावेळची पार पाडली. आम्हाला थोडंसं शिक्षण दिलं, परंतु व्यथा जी व्यसनाची आहे ती काही कमी होत नव्हती. जसा मोठा झालो 8वीला असताना माझे वडील एका रोडवरती पडले. नेहमीच पिणारा माणूस, कोणीही त्यांना उचललं नाही.
आणि उन्हाचा तडाखा त्यांना पडले. नेहमीच माणूस पडणारा, काय एवढं लक्ष दिलंय आणि त्यांना तिथेच प्राण गमावा लागला. अरे बाप. मी 8वीला असताना मग मला एक माणूस सांगितला, अरे बाबा असं झालंय. मी आपला दप्तर शाळेतून उचलला आणि तसंच रडत रडत ते त्यांच्या मैत होतं तिथं पडलेलं आणि मी ते दप्तर तिथेच टाकला आणि मैतावर रडायला लागलो. पण त्या मैतावरती रडत असताना ते मी दृश्य आठवत होतो की बाबा याच्या पुढे ही आमच्यावरती वेळ आली, पण पुढे कोणावर येऊ नये म्हणून मी ठरवलेलं जे काही स्वप्न होतं त्या वयाच्या जवळजवळ 35व्या वर्षी ते पूर्ण झालं आणि मी एक व्यसन नावाचा चित्रपट बनवला. जे काही आमच्या जीवनामध्ये घडलं तेच त्याच्यात उतरण्याचा मी प्रयत्न केला आणि तसे तसे प्रसंग त्याच्यात उतरले गेले आणि आज तो चित्रपट घेऊन आपण पूर्ण महाराष्ट्रभर त्याचं प्रबोधन करत आहोत, शाळेमध्ये करत आहोत, गावोगावी जाऊन करत आहोत. म्हणजे तुम्ही गावोगावी जाण्यासाठी तुमची काही टीम असते सोबत का तुम्ही एकटेच असता या सर्वांमध्ये? हा, ज्या वेळेस मी महाराष्ट्राचे दौरे करतो त्यावेळेस मी एकटाच माझा प्रवास असतो आणि नंतर ज्या ज्या जिल्ह्यात मी जातो तिथे माझे काही मेंबर्स आहेत ओळखीने झालेले, मग ते मला पुढच्या गावी ते दाखवण्यासाठी मार्गदर्शन करतात किंवा ते माझ्याही सोबत असतात. तसंच आमचे वावळ सर आहेत, ते एक महिनाभर माझ्याबरोबर फिरतात. ते पिसाळ म्हणून आहेत, तेही माझ्याबरोबर फिरत असतात. तर तिथे गेल्यानंतर मला प्रत्येक जिल्ह्यामध्ये असे माझे काही सदस्य आहेत, माझ्याबरोबर काम करणारे लोक आहेत, ती मला त्या त्या परिसरामध्ये फिरवतात आणि मी ते शाळेमध्ये आणि इतर ठिकाणी त्याचा प्रसार करत असतो. आणि ज्या वेळेस मी रायगडमध्ये असतो त्यावेळेस आमचे कदम सर आणि काही आमचे अंधश्रद्धेवरती टीम आहेत आणि निर्मला मॅडम म्हणा किंवा कदम सर ते माझे बरोबर असतात आणि ते प्रोग्राम आम्ही सगळीकडे राबवत असतो. म्हणजे यासाठी आता तुम्ही स्वतःहूनच म्हणजे तुम्हाला रिस्पॉन्स कसा मिळतो? तुम्ही ज्या ज्या ठिकाणी हे प्रोग्राम आयोजित करत असता तर त्या ठिकाणी लोकांच्याकडून कसा रिस्पॉन्स मिळतो? म्हणजे की हे कार्य करण्यास किंवा आनंद म्हणजे त्या ठिकाणच्या लोकांना कितपत तुम्हाला हे करतात की बाबा हे इतका चांगला उपक्रम तुम्ही घेऊन आला आहात, या गावच्या लोकांच्या भल्यासाठी घेऊन आला आहात, तर ते लोक कसे रिॲक्ट होतात? हा, पहिल्यांदा मॅडम गावाकडे गेलोच किंवा गावात गेलो आम्ही तर तिथे आम्हाला पहिला सरपंचाशी चर्चा करावी लागते. काही खूप मोठी उदाहरणं आहेत, गाडीवरती सगळे पोस्टर लागलेले असतात, गाडीवरती सामान असतो, सगळं असतं आणि मग त्याच्यावरती लोक ते असं वेगळ्या पद्धतीने बघतात की बाबा हे काय नवीन काही प्रकार आहे. मग आम्ही सरपंचाशी चर्चा वगैरे करताना त्यांना सांगत असतो की बाबा तुमच्या गावात आम्ही व्यसना संदर्भात काही चित्रपट दाखवायला आलेलो आहोत, मग आम्ही काही घेत नाही तुमच्याकडून, फक्त आम्हाला लोकांचा 1 तासाचा वेळ हवा आहे. आणि मग काही न घेता हा विषय त्यांच्यापर्यंत पोहोचला की मग सांगतात की सर काही हरकत नाही, मग आपण त्या गावामध्ये गाडी वगैरे फिरवून अनाउन्समेंट वगैरे करून लोकांना जागरूक आणतो आणि लहान लहान मुलं असतात त्यांना चॉकलेट्स वगैरे वाटून त्यांना प्रसारित करायला लावतो की बाबा प्रत्येकाच्या घरी सांगत आहोत. किंवा शाळेत जातो आणि शाळेत गेल्यानंतर मग काही शिक्षक असतात, मग ते विद्यार्थ्यांना ते सांगतात की बाबा गावामध्ये संध्याकाळी तुम्हाला हा प्रोग्राम दाखवण्यात येणार आहे, तुमच्या आई वडिलांना सांगा. मग खूप काही गर्दी जमते त्यावेळेस आणि 6-7च्या 8च्या दरम्यान आम्ही तो प्रोग्राम लावत असतो. म्हणजे आपलं कुटुंब उद्ध्वस्त झालं या एकाच भीतीनं 1 रुपया सुद्धा न घेता अगदी निस्वार्थी भावनेनं प्रत्येक गावोगावी जाऊन पैसे न घेता इतकं प्रामाणिकपणे हे कार्य करतात का? तर जे आपण भोगलं ते माझ्या समाजाने किंवा या समाजातल्या कोणाच्याही वाट्याला या गोष्टी येऊ नयेत. इतकं प्रामाणिक कार्य सर, खरंच मनापासून अभिनंदन आहे तुमचं. पण याच्यामध्ये तुम्हाला प्रेरणा देण्यासाठी तुमच्या कुटुंबाचा सपोर्ट कसा काय तुम्हाला? म्हणजे त्यांचा खरोखर मला खूप सपोर्ट आहे, कारण मॅडम कोणतीही गोष्ट आपल्या घराचं सपोर्ट असल्याशिवाय होतच नाही. तसंच माझी मुलं, माझी पत्नी खरोखर सांगतो की त्यांनी इतकं सपोर्ट करतात. मॅडम मी जर का बाहेर जायचं असेल तर माझे कपडे बांधणे किंवा इतर सामान त्यांना उचलून आणणं गाडीत, तर खूप मला ते मदत करतात. आणि खरोखर आज मला मी प्राऊड करतो माझ्या कुटुंबाबद्दल की मला एवढी संधी दिली. असं कधीच विचारलं नाही त्यांनी की बाबा हे का करताय, कशासाठी करताय. त्यांना हे भले मी ते सोचलंय, त्यांना त्याची कल्पना नाही, परंतु माझा एक ज्यांनी सांगितलेला जो माझा प्रयोग आहे तो मी सांगितलं त्यांना की बाबा असं असं मी करतोय,
खरंच माझ्यासाठी खूप प्रयत्न आहेत त्यांचे आणि खूप मला मदतही करतात त्या कामात. खूप छान. तशी तुमची मुलंही खूप संस्कारी, म्हणजे तुम्ही हो हो त्यांनी जरी हा अनुभव घेतला नसेल तरी तुमच्या सांगण्यावरून त्यांनी ते चित्र समोर उभं केलेलं आहे. त्या गोष्टीची जाणीव ठेवून ते तुम्हाला अतिशय प्रामाणिकपणे हो ना. आणि फक्त एवढंच सांगतात की बाबा तुम्ही जाताय महाराष्ट्रात जाताय, प्रत्येक जिल्ह्यात जाताय, पण स्वतःची काळजी घ्या असं त्यांचं नेहमीच. किंवा मला एकच फोन येतो आणि मी त्यांना सांगितलंय की बाबा मला 17 वेळ फोन करण्यापेक्षा मला माझी काळजी घेणारी लोकही तिथे आहेत. आणि मग एक फोन येतो संध्याकाळचा की बाबा तुम्ही जेवलात का किंवा कसे आहात, हा मला विचारपूस रोजच एक फोन करून विचारला जातो. म्हणजे काळजी करणारं कुटुंब पण किती महत्वाचं असतं आपल्याला. आणि खरोखर तुम्ही कुटुंबाच्या बाबतीत पण भाग्यवान आहात, कारण तशी तुमची कार्य सुद्धा कुशल आहेत सर. खूप छान ऐकून समाधान वाटतंय. आणि तर खरं तर या सर्व मी दर्शकांना विनंती करेन की सरांचं हे जे महान कार्य आहे ते या महान कार्यामुळे कोणाचं तरी कुटुंब उद्ध्वस्त होता होता वाचणार आहे. कुणाचे तरी जीव निराधारांचा आधार, म्हणजे जे निराधार होणार आहेत ते होणार नाहीत. म्हणजे अशा प्रकारे सरांचं कार्य चाललंय. व्यसनमुक्ती कार्य खूप मनापासून कार्य करतात. त्यांना त्यामध्ये काही फायदा नाही, फक्त जे त्यांच्या वाट्याला आलं ते आपल्या समाजाच्या वाट्याला येऊ नये ही त्यांची प्रामाणिक इच्छा आहे. आणि म्हणून सरांचं हे कार्य खरोखर वाखाणण्यासारखं कार्य आहे सरांचं. त्याबद्दल सरांचं फार फार आभार मानते. ऐकून खरं डोळ्यात पाणी आलं. सरांनी जे अनुभवलं, जे भोगलं त्यांच्या आईनं, त्यांनी जे त्यांच्या लहानपणी, आणि ते उदाहरण त्यांनी खरं त्यांनी म्हणजे प्रत्यक्षात उतरवलं आणि त्याचं त्यांनी अशा पद्धतीनं चीज करून दिलं की पूर्ण समाजाला ते आदर्श ठरलेले आहेत. आता ते समाजासाठी कार्य करतायत. म्हणजे हे महान मोलाचं कार्य हे समाजाचा, खरं तर समाजाला मिळालेला, सरांच्या रूपाने समाजाला मिळालेला हा एक प्रकारचा दुवा आहे. तर असं मी या ठिकाणी म्हणत आहे. तर सर खूप तुमचं आभार आहेत. आणि अजून काही प्रश्न तुम्हाला विचारू इच्छिते मी की तुम्ही जेव्हा हे कार्याला सुरुवात जेव्हा केली तेव्हा आता तुम्ही समजा गावोगावी जाता, परंतु सुरुवातीला काहीतरी असे एक्सपिरियन्स असतील असं मला वाटतं. म्हणजे तर कशा प्रकारे सुरुवात? हो हो पहिल्यांदाच मी सांगतो म्हणजे तुम्ही कुठे, म्हणजे काही गाडी प्रत्येकच वेळी तुमच्याकडे गाडी असे होती का किंवा काय, म्हणजे अगदी सुरुवातीचं ठीक आहे. काही मी माझ्या मुलांचं काही जो एक विषय राहिला होता मॅडम, मलाही वाटत होती की माझं मुलं ह्याच्यात उतरावी. आणि त्यांचं आता नवीनच लग्न झालंय. पण खरोखर की ज्या वेळेस मी त्यांना म्हटलं की बाबा आपण एखादा प्रोग्राम करूया, माझ्या दोन्ही सुना, माझी दोन्ही मुलं त्या प्रोग्रामासाठी हजर होते. आणि खरोखर त्यांनी सुद्धा हा वसा, कदाचित माणसाचा काही भरोसा नाही, तो जो वसा घेतलेला आहे तो त्यांनी तसंच पुढे चालवावं आणि लोकांना एक चांगली दिशा द्यावी, लोकांना व्यसनापासून दूर ठेवावीत. आपला व्यवसाय सांभाळून तुम्ही पूर्ण वेळ त्याच्यासाठी द्यावं हे म्हणत नाही, परंतु जो काही तुमचा फावला वेळ आहे, थोडंसं तुम्हाला वेळ मिळत त्याच्यामध्ये खरंच त्यांनी पुण्याचं काम मी म्हणेन इथे की त्यांनी करावं, ही माझी इच्छा आहे. आता तुम्ही ज्याप्रमाणे म्हटल्यात की बाबा काही तुम्हाला हे प्रसंग, तो नक्कीच एवढं मोठं काम हाती घेताना आणि लोकांना बाहेर काढताना समस्या तर खूपच असतात. आणि त्याचं काही अनुभव तुम्हाला मी शेअर करतो. तर अशा एक पहिलाच मी तुम्हाला अनुभव सांगेन की ज्या वेळेस मी जिंतूरमध्ये गेलो होतो, परभणी जिल्हा, त्यावेळेस मी एक गावामध्ये गेलो. आणि गावामध्ये गेलो असताना माझे तिथे मित्र होते, त्यांनी मला त्या गावात घेऊन गेले. आणि एक असे गावात एंट्री केल्यानंतर एक असा बेवडा वगैरे माणूस असा तिथे होता. आणि मग त्याने म्हटलं काय, असं माझ्या गाडीकडे तो बघायला लागला. बघायला लागल्यानंतर अरे हे काय म्हटलं नवीन, असं म्हटलं खास खाली घे मला म्हणतोय. मी खास खाली घेतली आणि म्हटलं काय आणलं रे हे, तर म्हटलं तुमच्या गावात एक प्रोग्राम करायचा आहे. म्हटलं ठीक आहे ठीक आहे. मग मी गाडी एका ठिकाणी लावली. लावल्यानंतर तो माणूस आला माझ्याकडे आणि समोर असा बसला आणि मला विचारायला लागला, अरे म्हटलं हे काय तुम्ही दाखवताय, आम्ही ते पुण्यात गेलो व्यसनमुक्ती केंद्रामध्ये, हे केलंय ते केलंय, हे आम्हाला असलं काही पटत नाही. मी त्यांना विनवणी केली. म्हटलं साहेब बघा, संध्याकाळी बघा, तुमच्याकडून मी काही पैसे वगैरे घेणार नाही, तर तुम्ही मला संध्याकाळी 6-7च्या दरम्यान म्हटलं तुम्ही चित्रपट बघायला यायचा आहे, तो केवळ आपल्या भल्यासाठी आहे. अरे म्हटलं येतो, बाटलीच घेऊन येतो चल. आणि म्हटलं ठीक आहे, काही हरकत नाही, तुम्ही बाटली घेऊन या, परंतु प्रोग्राम तुम्हाला बघायचा आहे. खरंच 6-7च्या दरम्यान ते व्यक्ती आला आणि हातात खरोखर बाटली होतीच. अरे बापरे, बाटलीच होती. त्यांना असं काहीतरी वाटलं असेल की काहीतरी आम्ही वेगळं आहे. मग मी चित्रपट, तो पडदा वगैरे ते जे काही लावलं, प्रोजेक्टर लावलं. आणि माझी एक सवय आहे की बाबा कोणी जरी मला काही बोललं
ते मी राग धरत नाही, कारण आपण त्यांना त्याच्यातून बाहेर काढायला आलेलो आहोत. बरोबर. ते महत्वाचं आहे. मग मी त्या माणसाला घेऊन तिथं बसलो आणि माझ्या समोर खुर्ची दिली होती मला, त्या खुर्चीतच जाऊन असा मी मस्त बसलो आणि त्यांनाही घेऊन बसलो की जेणेकरून ते जे काय आपण दाखवणार आहोत त्यांना ते पूर्णपणे त्यांनी बघितलं पाहिजे. मी आपला ते आहे त्याची बाटली हातात आहे, मी त्या खुर्चीत आहे आणि मग तो आपला चित्रपट पाहतोय आणि एक घोट मारतोय, चित्रपट पाहतोय घोट मारतोय. म्हटलं चालू द्या, जे काय आहे ते त्याचं चाललंय. पण जसं जसं त्या चित्रपटामध्ये शेवटचे जे काही क्षण आहेत बापरे बाप. ते क्षण आपल्याच आहेत असं जाणीव निर्माण त्यांना करते. स्वतःला बघितलं हा, त्याच्या ते जागी. जाणीव निर्माण करते आणि मग त्याच्या डोक्यामध्ये कुठेतरी थोडासा फरक जाणवत आणि मग तो थोडासा त्या स्तब्ध झाला माणूस तो. आणि त्याच्यानंतर चित्रपटाचा एंड झाला आणि त्यांनी ती चित्र काही पाहिल्यानंतर अक्षरशः ज्यावेळेस माझ्या माईक हातात येतो, मी लोकांना प्रबोधन करतो, त्यावेळेस तो माझ्या हातातून त्या माणसाने माईक घेतलं आणि स्वतः बोलायला लागला की बाबा खरोखर की जे काही मी आज पाहिलं, मी आयुष्यात कधीच व्यसन करणार नाही. त्यांनी ती शपथ घेतली. असे कितीतरी प्रकार आहेत, मी तुम्हाला एक एक शेअर करेन. आणि मग नंतर मला जे काही हार वगैरे आणलेला असतात तिथे सत्कार करतात मला. मग मी तो हार त्यांच्या गळ्यातच घातलं, त्यांच्या गळ्यातच घातलं आणि शपथ घेतली होती त्यांनी. आणि मॅडम कधी कधी काय होतं की रात्री माणसं बोलतात, अशी कितीतरी उदाहरणं आहेत आणि सकाळी सगळं काही विसरून जातात. मग प्रोग्राम वगैरे आटोपून घेतला, आमचं सगळं भांडण सामान आम्ही भरलं गाडीमध्ये आणि जाऊन ठिकाणी एका झोपलो. जे खाट होती त्या खाटेवर होते, मी झोपलो. पण तो माणूस सकाळी मात्र नित्यनेमाप्रमाणे उठून आला माझ्या जवळ आणि साहेब चाय घ्यायला घरी येत आहे ना? अरे म्हटलं हो येतोय घरी. मग घरी गेलो, लेकरं बाळ होती, त्यांची पत्नी होती, मला चाय वगैरे बनवून दिलं आणि मी नंतर मला त्यांनी थोडंसं विचारपूस केली की म्हटलं कुठे येतो मी म्हटलं रायगड इथला आहे. आणि इकडे हो म्हटलं अख्ख्या पूर्ण महाराष्ट्रभर ते माझं प्रबोधनाचं काम चालू आहे. म्हटलं ठीक आहे. मग नंतर मी चाय वगैरे घेऊन त्या गाडीमध्ये निघालो. पण त्या माणसामध्ये मॅडम इतका परिवर्तन झाला की 2 वर्षानंतर माझा नंबर घेतला होता त्यांनी की खूप वाईट परिस्थिती बरं का, इतकी वाईट परिस्थिती की स्वतःच्या घरात मला वाटते अन्न असेल की नाही की मला माहिती नाही, किंवा त्या स्त्रीला किती त्रास असेल, भयंकर असं वाटत होतं. आणि मग मला 2 वर्षात त्या माणसाने फोन केला की सर मी पुण्यामध्ये आलेलो आहे, मी गावी माझ्या तिकडे जमीन वगैरे 2 एकर घेतलेली आहे. म्हणजे इतका त्या माणसात बदल झाला. आणि पुन्हा सांगितलं की बाबा माझ्या पत्नीला सुद्धा मी कामाला लावली आणि इतका मी व्यसनी असणारा माणूस आज त्यातून पूर्णपणे बरा झालेला आहे. अशी कितीतरी उदाहरणं आहेत. तर मॅडम खरोखर हे काम करताना मला स्वतःला तरी मी माझं आयुष्य पूर्ण दान करून टाकलेलं आहे. मला फक्त एकच दिसतं की लोकांचं भलं कसं होईल, हाच मी उद्देश ठेवून माझं जीवन मी समर्पित केलेलं आहे. की ही व्यसनाची ही नाही समस्या नाही, तर अंधश्रद्धेची खूप मोठी समस्या आपल्यामध्ये. कारण हे जर दोघांमधून जर का माणूस बाहेर पडला तर नक्कीच आपलं जीवन अगदी सुखी जीवन जगू शकतं असं मला वाटतं. बरोबर, एकदम अतिशय खूप सरांनी अनुभव सुद्धा त्यांचे शेअर केलेत. आणि खरोखर ज्या घरामध्ये बाबासाहेब सुद्धा म्हणतात की ज्या घरामध्ये दारुडा बाप आणि अंधश्रद्धाळू आई असते ते घर बर्बाद झाल्याशिवाय राहत. बरोबर असं बाबासाहेब म्हणतात. आणि मॅडम खरोखर बाबासाहेबांच्या ह्या विचाराचं खरोखर सरांनी अगदी अंमलात आणण्याचा काटोकाट प्रयत्न केलेला आहे सरांनी. खूप छान असं त्यांनी अजून सरांना काम करताना जितका त्यांना आनंद होतो तसे त्यांना अनुभव देखील आलेले आहेत. पण तुमच्या अनुभवातून जसं आता तुम्ही सांगितलेलं एक कुटुंब सुधारलं, पूर्ण त्याचं जीवन बदलून गेलं, असेच आम्ही अजूनही ऐकलंय की तुमच्या या उपक्रमाच्या माध्यमातून अनेक कुटुंब सुधारलेत, अनेक घरं निराधार होता वाचलेत. तर त्याबद्दल थोडंसं सांगा कुठला एखादा हो मॅडम. बघा हे सगळं मी म्हणण्यापेक्षा याच्यात तर काय माहितीये का, आता मला कसं औरंगाबादमध्ये काही प्रश्न निर्माण झाले होते माझ्याकडे की औरंगाबादला मी गाडी घेऊन जात असताना, आता मी मुद्दामून हे मी सांगत नाही पण ठीक आहे सांगतोय कारण माझ्या परिवाराला ते वाईट नको वाटायला म्हणून तुम्ही मला प्रश्न विचारताय त्या दृष्टिकोनातून मी सांगतोय. ज्या वेळेस मी औरंगाबादमध्ये गेलो आणि त्याच्यानंतर एक मला मुलगा भेटला आणि मग असंच काही थोडंसं बोलण्यावरून जरा काही झालं की म्हटलं काय करता तुम्ही, असं करता, इथे काय लावू नका वगैरे. आणि त्यांनी माझ्या पटकन कानपडीत मारलं. अरे वा.
बापरे. तर मी तर म्हणतो की हे आमच्या इथे दाखवायचं नाही, हे तसं असं अनेक प्रकार घडतात. पण मी माझं जीवन, कारण आपण तर अशाच माणसांना बाहेर काढण्यासाठी आपण जन्म घेतलेला आहे नाही. तर अशा अनेक प्रकार आहेत. कोणी त्या मशनीचे पिन्हा उपटतात, कोणी काय करतात. तर हा त्रास, आणि मग त्याच्यानंतर मॅडम की हा समाधान घेऊन येतो की लोकांना आपण त्याच्यापासून बाहेर काढतो. हा मोठा आपल्यासाठी समाधान आहे. आणि मग आयुष्यात कितीतरी असे प्रसंग मी तुम्हाला सांगू शकतो, पण मला ते प्रसंग सांगतानाही मी गळवारतो, माझ्या डोळ्यात ते अश्रू येतात. कारण का, तर ते प्रकार माझ्या बरोबर घडलेले आहेत. आणि चांगलं कार्य करत असताना अशा प्रकारच्या अनेक अडथळ्यांना सामोरं जावं लागतं. हे वास्तवता आहे, समाजाची वास्तविकता आहे. आणि कोण शिवाय घालतो, कोण काय. तर ते लोकांना कसं आपण, माझ्या आयुष्यात मी ठरवलंय की कोणतीही जरी समस्या आली तरी मागे वळायचं नाही, हे मी ठरवलेलंच आहे. तर हे मी प्रसंग माझ्या घरात मी सांगत नव्हतो, पण या मुलाखतीच्या माध्यमातून ते मला सांगावं लागलं. सांगणं आणि गरजेचं आहे, हे समाजाला कळणं गरजेचं आहे. समाजाला ही गोष्ट कळली पाहिजे की आज आपल्यासाठी, आपल्या हितासाठी ह्यांनी तोंडात एक चापट सुद्धा घेतली ह्या समाजासाठी, की समाजातल्या लोकांनी ह्या व्यसनातून मुक्त व्हावं किंवा त्यांनी त्यांच्या जीवनाकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलावा. यासाठी त्यांनी स्वतःचा मान अपमान सुद्धा बघितला नाही, हे समाजाला सुद्धा कळणं गरजेचं आहे. म्हणून ह्या सरांचं जे आपण आता जी मुलाखत घेत आहोत, सरांचं जे हे महान कार्य आहे, हे कार्य साधं सुद्धा नाही, असाधारण कार्य आहे. या कार्यामुळे जीवनाची कायापालट होतेच होते. हे अगदी काळ्या दगडावरची पांढरी रेष आहे असं आपण म्हणता येईल या ठिकाणी. तर फार मोलाचं कार्य आहे. सरांना सांगतानाही घरवरून येत आहे, कारण त्यांनी खूप काही भोगलेलं आहे आणि खूप चांगला त्यांचा प्रवास, म्हणजे प्रवासाला सुरुवात त्यांनी चांगलं केलं, परंतु त्यांना अडथळे खूप आले या प्रवासामध्ये. तरी सुद्धा ते प्रवास करत असताना कुठेही न थांबता आज ते इथपर्यंत येऊन पोहोचलेत की आज त्यांनी व्यसनावर आधारित अतिशय चांगला एक चित्रपट तयार केलाय. आणि तो चित्रपट ते लोकांना बिना पैसे घेता, गावोगावी जाऊन स्वतःच्या पैशाने, 1 रुपयाही न घेता, स्वतःचे पैसे खर्च करून, स्वतःचं पेट्रोल खर्च करून ते गावोगावी जाऊन तो व्यसनमुक्तीचा चित्रपट सगळ्यांना दाखवतात. आणि तो चित्रपट जेव्हा लोक बघतात तेव्हा त्यांच्यामध्ये जे परिवर्तन होते ते त्यांच्या जीवनाची कायापालट होते. आणि ते समाधान सोबत घेऊन सर आपल्या इथं येतात. ते समाधान हे त्यांचं इन्कम समजतात, हे त्यांच्या आयुष्याची पुंजी समजतात. तर अशा प्रकारचं महान कार्य करणाऱ्या सरांचं खरोखर आभार मानेल, किंवा या समाजावर सुद्धा खरंच समाजाला, मी आताच म्हणाले की समाजाला लाभलेला एक दुवाच आहेत सरांच्या रूपाने. तर खूप सर तुमचं आभार आहे. सर मला एक विचारायचं, जसं आता म्हणजे हे कार्य करत असताना वाईट अनुभव आले, तर काही चांगले देखील अनुभव आले असतील तुम्हाला? हो ना, नक्की. हा, तर आपण चांगल्या अनुभवाबद्दल काय सांगाल? हा मॅडम, खूप काही चांगले पण अनुभव आहेत आणि त्याच्यामधून ही प्रेरणा मिळते आपल्याला. बरोबर. एक संतोष जाधव म्हणून कराटे सर आहेत मॅडम, खूप व्यसनाधीन झालेला माणूस. आपल्या व्यवसाय किंवा ह्या कराटे याच्यामधून मुलांना प्रशिक्षण द्यायचे, पण हे व्यसनाधीन झाल्यामुळं तो सगळं त्याचा जो काय व्यवसाय होता किंवा ते मुलांना जो प्रशिक्षण देत होता तो विसरला होता. आणि मग तोही तिथेच मला एक ठिकाणी भेटला आणि माझ्या जवळ बसला. म्हटलं सर, हे गाडीवर काय लावलात तुम्ही? तर म्हटलं हे व्यसनासंदर्भात प्रोग्राम मी दाखवतो. मग म्हटलं सर, मला आज तुम्ही संध्याकाळी दाखवाल का? हो म्हटलं. मग तुम्ही एकट्याला दाखवू शकता का? हो म्हटलं, माझ्याकडे हे आहे, लॅपटॉप आहे, तुम्ही कधीही मला सांगा. आणि एका गार्डन मध्ये गेलो आम्ही, तिथे ते त्याला तो दाखवला मी. आणि म्हणजे त्याच्याकडे इतकं मोठं परिवर्तन झालं, इतकं मोठं ते सर्व पाहून परिवर्तन झालं की आज तो मुलगा चांगल्या प्रकारचं मुलांना प्रशिक्षण देतोय कराटे याच्यात. आणि मग मी ज्या वेळेस जातो तिकडे त्यावेळेस तो मुलगा माझ्यावर इतका प्रेम करतो, इतका प्रेम करतो की त्याचं जीवनच बदलून गेलंय ना त्या मुलं. खूप माझ्यावर प्रेम करतो. तसंच ज्या वेळेस मी जालन्यामध्ये असतो तिथे माझे काही मित्र आहेत, माझ्या आई बहिणी आहेत, त्या इकडे आल्यानंतर मला फोन करतात की तुम्ही सुखरूप गेलेत का घरी, किंवा विचारपूस होते. माझ्या पत्नी बरोबर बोलायला देतो मी
म्हणजे मला इतकं काही ठिकाणून प्रेम मिळालंय की आपुलकीचं नातं त्यांनी माझ्याशी जोडलंय. आणि नेहमीच सांगतात की सर, एवढं मोठं काम तुम्ही जे हाती घेतलेलं आहे लोकांचं कुंकू वाचवण्याचं, खरंच की आम्हाला सुद्धा तुमच्याबद्दल अभिमान वाटतं की स्वतःची एवढी गाडी घेऊन, तुमचा सगळा डोलारा घेऊन, त्या गाडीमध्ये सर्व यंत्रणा घेऊन तुम्ही एवढा मोठा प्रवास करत आहात, लोकांचा संसार वाचवत आहात. आणि म्हणतात त्या की बाबा तुम्ही खरंच त्या दगडा धोंड्यांच्या देवापेक्षा माणसातलं देव जे आम्हाला दिसतोय ते खूप महत्वाचं आहे आमच्यासाठी. आणि गेल्या सांगितल्याप्रमाणे 8-9 वर्षापासूनचा जो प्रवास जो सुरू आहे मॅडम, मला कधी कधीच अशा वेळ आला असेल की मी माझ्या स्वतःने तिथे जेवण बनवलं आणि खाल्लं, परंतु इतक्या वेळेत मला सकाळची न्याहारी, दुपारचं जेवण आणि हे सगळं मला तिथे मिळतं. हा प्रेमही मला तितकंच मिळतोय. मी एप्रिल ते मे या दरम्यान आमच्या रायगडमध्ये मी हा प्रवास माझा सुरू असतो. म्हणजे जसं जसं पावसाळा जवळ येतो तसा मी रायगडमध्येही सुरू करतो. तसे अनुभव बघा, तुम्हाला सांगतो की आपले जे आदिवासी पाडी वगैरे आहेत तिथं ती या व्यसनाची खूप मोठी समस्या आहे. मग मी एका ठिकाणी आदिवासी वाडीत गेलो असताना तिथेशी एक शासकीय माणूस नगर परिषदमध्ये कामाला होता तो, पण काही व्यसनामुळं तो माणूस काही 8 महिने कामाला गेलाच नाही. मग तो मी तिथे माझ्याजवळ आला आणि त्याने सांगितलं, सर म्हटलं चित्रपट तर मी पाहिला आणि मी व्यसने आहे, पण हे पाहत असताना खरोखर मी आजपासून काही व्यसन करणार नाही, पण माझं एक तुम्ही काम कराल का? म्हटलं मला कामावरून काढून टाकलेलं आहे. मी आमदारांकडे गेलो, नगराध्यक्षांकडे गेलो, परंतु मला कोणीही या ठिकाणी कामाला वगैरे लावलं नाही आणि मला खूप मोठ्या समस्या माझ्या संसारामध्ये येतात. ठीक आहे, माझी मी चुकी मान्य करतो की मी व्यसनाधीन होतो, मी वेळेवर कामाला जात नसतो. मग त्याच्यानंतर त्याने सांगितलं, सर माझ्यासाठी थोडी मदत कराल का? म्हटलं ठीक आहे, काय माझी मदत हवी आहे तुम्हाला? तर म्हटलं पुन्हा मला कामाला तुम्ही लावण्यासाठी प्रयत्न करा. ठीक आहे. मग आमचे ते प्रकाश कदम वगैरे आणि श्याम कदम आपले सर, आम्ही जाऊन आपले महानगरपालिका ते साहेब आहेत त्यांना भेटलो आणि सरांना समस्या मांडली की सर म्हटलं ही व्यक्ती ठीक आहे व्यसनाधीश आहे, परंतु त्यांनी हे कबूल केलंय की आजपासून व्यसन करणार नाही आणि त्याची जबाबदारी मी घेतो की ते व्यसन नाही करणार, पण प्लीज तुम्ही त्यांना कामावर ठेवाल का? ते म्हटलं नाही, काही प्रोसिजर असतात, लगेच तर त्यांना ठेवता येत नाही, त्यांची प्रकृती पाहून आम्हाला वाटत नाही की तो माणूस त्याच्यातून बाहेर पडलाय, मग ते डॉक्टर सर्टिफिकेट वगैरे लागेल. ठीक आहे म्हटलं, सर्व कागदाची आम्ही पूर्तता करतो आणि त्या माणसाला तुम्ही प्लीज ठेवून घ्या. मग आम्ही काही अलिबाग ठिकाणी गेलो, तिथे त्यांची काही कागदपत्र जमा केली. तिथून आम्हाला त्यांनी सांगितलं की तुम्हाला केम हॉस्पिटल टाटामध्ये जेला जावं लागेल, तिथे काही तुम्हाला कागदपत्र वगैरे गोळा करायला लागतील. मग त्यांची फिटनेस वगैरे टेस्ट झाल्यानंतर तो माणूस मग कामावरती रुजू झाला. फिटनेस वगैरे चेक करून तो माणूस कामाला सुरू झाला. पण हे काय झालं की कामाला तर लागला, आज तो 40,000 रुपये पगार घेतोय, व्यसनातूनही बाहेर पडला. ह्याचा आनंद आहे आम्हाला की जर बायचान्स मध्ये तिथेच आम्ही प्रोग्राम दाखवला नसता तर तो माणूस आजी तिथेच रेंगाळला असता आणि कदाचित व्यसनामधून बाहेर पडला नसता. तर हा असा एक काही अनुभव आहे. अशा प्रकारचे हे आम्ही कामं करत आहोत. खूप छान, खूप छान. आणि त्याच्यानंतर एक सागरगड आहे की तिथे जायला मार्गच नाही. मग तिथे आदिवासीच पाडा आहे तो, तिथे हे लोक व्यसनाधीश होते. मग आता तिथे जायचं कसं? तर एक आपली त्यांची जाणारी गाडी आहे ते पिकअप. मग आम्ही काय केलं, आणि तुम्ही तो रोड जर पाहिला असता, ही मोठी मोठी दगड वगैरे आणि असा कड्यासारखा तो, जर का बायचान्स मध्ये ते गाडीला काही जर झालं असतं तर आमचा तिथे मृत्यू होऊ शकला असता. परंतु एक आपण तो वसा घेतलेला आहे की बाबा ह्या लोकांना त्या व्यसनातून बाहेर काढणं, त्यांच्या समस्या जाणून घेणं, तो वेळ आम्हाला लागलेला आहे. आणि मग आम्ही कसं बसं तिथे पोहोचलो. त्या लोकांना मग आम्ही काही कपडे घेऊन गेलो होतो, काही साड्या होत्या आमच्याकडे, त्याही आम्ही त्यांना वाटप केलं. आणि तिथून जो लोकांनी तिथेही काही शक्ती घेतल्या की म्हटलं नाही, आजपासून आम्ही व्यसनाचं जे काही तुम्ही जो चित्रपट आम्हाला दाखवलेला आहे त्याचा नक्कीच आम्ही बोध घेऊ. आणि आमच्या बरोबर श्याम कदम होते, निर्मला मॅडम होते आणि तिथले प्रॉपर आमचे
अलिबागच्या काही लोक आमच्या बरोबर होते. पण खूप छान तिथे प्रोग्राम झाला तिथे, आणि हा समाधान घेऊन आम्ही सगळीकडे फिरत असतो. खरंच जर असं जर आपण म्हणजे केलेल्या कष्टाचं जर चीज होत असेल तर त्याच्यापेक्षा आणखीन कोणतं मोठं इन्कम असेल नाही आपल्यासाठी. तर खरोखर सर मनापासून हे कार्य करतात आणि मनापासून कार्य करणाऱ्याला कधीच अपयश येत नाही, हे यांच्या या कार्यातून सिद्ध होत आहे. आणि खरोखर खूप छान कार्य करतात सरांनी. किस्से आपल्याला त्यांच्या ओरिजिनल खऱ्या त्यांच्यासोबत घडलेले त्यांनी ते प्रसंग सांगितलेत आणि त्या प्रसंगातून माणसं कशी सुधारली आणि कसं परत पूर्ववत झाली हे सुद्धा त्यांनी सांगितले. तर अतिशय त्यांचं कार्य आहे ते कौतुकास्पद आहे, स्तुत्य आहे. म्हणून खरंच सरांचं खूप खूप आभार आहे. अशा समाज सुधारकांची खरोखर समाजाला अत्यंत आणि नितांत गरज आहे. तर खरोखर सरांच्या या कार्याचा सर्वांनी बोध घ्यावा आणि सरांनी जो निर्मित केलेला जो व्यसन मुक्तीवरचा जो आधारलेला व्यसन नावाचा जो चित्रपट आहे तो सर्वांनी बघावा. आणि ज्यांच्याकडे तो असेल नसेल त्यांच्यापर्यंत सरांची पोहोचण्याची अजूनही तयारी आहे, कोणतेही पैसे न घेता. तर बघा आपल्या डिस्क्रिप्शन मध्ये सरांचा नंबर दिलेला आहे आणि त्यांचं हे कार्य करत असताना त्यांना सर्वात मोलाचे म्हणजे त्यांच्या कुटुंबाची साथ त्यांना मिळालेली आहे. अक्षरशः त्यांचं अतिशय प्रेमळ असणारं कुटुंब, त्यांच्या दोन्ही मुलांनी, त्यांच्या मिसेस, पत्नी, तसे पूर्णच त्यांच्या कुटुंबाने त्यांना अतिशय मोलाचं सहकार्य केलं. आणि म्हणून सरांनाही ह्या क्षेत्रामध्ये अगदी धाडसाने पाऊल ठेवता आलं. आणि खरोखर तर त्यांनी जो आता ह्या व्यसनावरती म्हणजे एवढी तळमळ आहे, या समाजाप्रती त्यांच्या अंगी इतकी तळमळ आहे. खऱ्या अर्थानं आपले सर जे आहेत आगरी समाजाचे सर आहेत, परंतु डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची विचारधारा आणि तथागत बुद्धांचं तत्वज्ञान अंगीकारून त्यांच्या प्रेरणा घेऊन त्यांनी आपल्या या अनमोल अशा महान कार्याला सुरुवात केलेली आहे. आणि ते कार्य ते अविरतपणे त्यांनी ते चालू ठेवलेलं आहे. तर तुम्ही सुद्धा ज्यांना कोणाला हा व्यसन चित्रपट बघायचा असेल तर आपला नंबर आपण या डिस्क्रिप्शन मध्ये टाकणार आहोत. तर तुम्ही त्या डिस्क्रिप्शन मध्ये जाऊन सरांच्या नंबरवरून सरांना डायरेक्ट कॉल करू शकता आणि तो पिक्चर तुम्ही बघून आपापले घर-दार, संसार सर्व काही वाचवू शकता. तर धन्यवाद. जय भीम. लोकांचं संसार वाचावे. म्हणजे हे व्यसनापासून मुक्त हवेत लोक आणि अजून अजून तुमच्या कार्याची वृद्धी वाढत राहू अशी आम्ही सदिच्छा करतो. आणि रमाई कन्या चॅनल कडून तुम्हाला खूप खूप सर मनपूर्वक धन्यवाद आणि शुभेच्छा देते. धन्यवाद. जय भीम. जय माता रमाई. जय 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 जय. तर आता आपण सरांशी बोललो, मुंडकर सरांशी बोललो की त्यांनी जो हा व्यसन मुक्तीचा प्रवास सुरू केला आहे, तर त्यांच्यासोबत खऱ्या अर्थानं त्यांचा मेन मुख्य आधार असणार हे त्यांचं कुटुंब आपण पाहत आहोत. तर हे इथं त्यांची सून आहे, या त्यांच्या बहीण आहेत, अतिशय भक्कम पाठिंबा आहे यांचा. आणि त्यांच्या भावांच्या मुली आहेत, म्हणजे त्यांच्याच मुली आहेत, या त्यांच्या मिसेस आहेत इथं आपण बघतोय. आणि त्यांचा मुलगा आहे इथं, अजून एक मुलगा बाहेर गेलेला आहे. तरी सर्वांच्या सहकार्यामुळे अतिशय सुंदर हा त्यांचं कार्य चालू आहे सरांचं. तर सरांचा लहान मुलगा आहे. तर नाव तुमचं सांगा. आणि सर तुम्हाला असं की सरांनी कार्य हे करतात तर तुम्हाला कसं वाटतं, कसा तुम्ही सपोर्ट केला त्यांना? माझं नाव निकेश मुंडकर. हां. तर पप्पांचं हे काम खूप चांगलं आहे. बहुतेक 5 ते 6 वर्षापासून ते व्यसनावर काम करतात आणि त्यांनी मूवी पण बनवले, खूप चांगले. ओके. आणि तुम्ही काय करता? मी आता लॅब टेक्निशियन झालो. ओके. तरी म्हणजे तुमचं सर्व शिक्षणाचं वगैरे बघून तुम्ही पप्पांना सपोर्ट करत असता. खूप खूप अभिनंदन तुमचं. आणि ताई ह्या मिसेस आहेत सरांच्या, यांचाही तितकाच पाठिंबा आहे सरांच्या या महत्वाच्या असणाऱ्या कार्याला. तर ताई तुम्ही काय सांगाल सरांच्या बद्दल? नमस्कार. नमस्कार. माझे मिस्टर महाराष्ट्रात जाऊन व्यसनाचे काम करत आहेत. गावोगावात जाऊन व्यसनाचे धरे देतात, दारू सोडाचे. मध्ये बोलून पुरे. म्हणजे तुम्हाला तुमचा त्यांना खूप पाठिंबा आहे. बरोबर. पाठिंबा आहे. तर खरोखर ही सरांची फॅमिली आहे, कुटुंब आहे त्यांचं. त्यांच्याबरोबर त्यांच्या इतकंच प्रेरणेने त्यांच्यासोबत उभा आहेत. तर इथं बघा त्यांची बहीण आहे, सरांची बहीण आहेत. यांचा सुद्धा सरांना खूप मोठा सपोर्ट आहे, पाठिंबा आहे.
तर ताई, तुम्हाला तुमच्या या भावाचं जे महान कार्य आहे, आता व्यसनमुक्तीचं जे लोकांचा जीव वाचवण्याचं कार्य महान करत आहेत, त्याच्याबद्दल तुम्हाला काय असं वाटतं की तुम्ही काय- समाधान आहे, हं? समाधान आहे त्यांचा, भावाचं समाधान आहे मला. तुम्हाला त्यांच्या कार्याचं समाधान आहे, मनापासून तुम्हाला खूप मनापासून. आनंद आहे. हाय. आणि आमचं एक प्रेरणास्थान आहे. तुमचे खूप तिने कष्ट केलेत आमच्यासाठी म्हणजे या तुमच्या बहीण आहेत आणि आणि खूप तिच्यामुळेच आम्ही आहोत, आई मुलं आणि तिच्या मुलं. कारण तेच जर नसते तर कदाचित हा आम्ही व्यसनाचा प्रवास सुद्धा करणं शक्य नसतं मला. कारण तिने आम्हाला एवढे मोठे बनवलेले आहेत, म्हणूनच आम्ही प्रवास करत आहोत. खरोखर या बहीण भावंडांचं नक्की प्रेम बघितलं तर आई वडिलांच्या मागोरी बहीण भावाला कशी साथ देते आणि भाऊ बहिणीला कसं साथ देतो, तर या दोन बहीण भावंडांच्याकडे बघून हा पूर्ण समाजाने आदर्श घ्यावा, असे बहीण भावंडांचं नातं आपण या ठिकाणी बघितलेलं आहे. आणि त्याचबरोबर त्यांची ही सून सुद्धा आहे, अगदी मुलीसारखी त्यांची. नमस्कार. तर यांना सुद्धा म्हणजे आपले जे सासरे आहेत इतकं ते महत्वाचं कार्य करत आहेत. या महान कार्यामध्ये कोणत्याही प्रकारचा अडथळा न आणता या आत्ताची सुशिक्षित पिढी असून देखील कशा पद्धतीनं त्यांना ते फॉलो करतात, त्यांना सपोर्ट करतात, काय सांगाल ताई? काय नाही, पप्पा चांगलं काम करतात. खूप व्यसनाचं असं म्हणजे दुसरे जे व्यसन करतात त्यांचं व्यसन सोडवायचं काम करतात. प्रत्येक मुलीच्या घरच्यांना हल्ली लग्न जमवायचं असेल तरी टेन्शन असतं की मुलगा दारू पियत नाही ना, वा. घरात कोण दारू पियत नाही ना. प्रत्येकाची घरातली ही म्हणजे काही आई बाबांना वाटतं की नको मुलांनी असं दारू पिणार असेल तर नको. तसे आमचे भाऊ, माझे मिस्टर सगळेच कोणच निर्व्यसनी आहेत. त्याच्यामुळे माझ्या घरच्यांना पण कधीच काही शंका नाही का मुलगा असं वागेल तसं वागेल. त्याच्या पप्पांवर पण भरपूर त्यांचा विश्वास आहे की आमची पोरगी व्यवस्थितच सुखात आहे. सुखात आहे आणि असेच ठेवतील. मुलीसारखेच ते सून समजतच नाही, सुनेसारखं असं काहीच नाही. सगळी मुलीसारखंच म्हणजे कधी काय बोलायचं असेल तर बोलू पण शकतो, असं घाबरण्यासारखं पण म्हणजे कधी- अगदी आपल्या हा, वडिलांच्या सारखं वडिलांसारखं. हट्टाने हक्काने आपण त्यांच्याशी अतिशय- वडिलांसारखंच मी त्यांच्याशी कधी कधी बोलते, पण का मला पटलं तर बोलते, नाही पटलं तरी पण मी सांगते का पप्पा हे आपण असं करूया तसं करूया. म्हणजे असं वडिलांसारखं जीव लावतात. खूप छान. म्हणजे त्यांची सून आहे परंतु ते मुलीसारखं, म्हणजे तर हे त्यांच्या मुलीच आहेत. तुम्ही काय सांगाल? तू काय सांगशील? काय नाही, चांगलं वाटतं. आमचे पप्पा व्यसन मुक्तीचं कार्य करतात. हं. चांगलं वाटतं आम्हाला की आमचे पप्पा मोठे पप्पा आहेत आणि ते व्यसन मुक्ती केंद्राचं हे काम करतात. भारी वाटतंय. धन्यवाद सर्वांना. आणि सर्वात महत्वाचं म्हणजे सरांना अतिशय प्रत्येक ठिकठिकाणी सपोर्ट करणारे, त्यांच्या सोबत चालणारे, सावलीसारखे चालणारे हे आदरणीय कदम सर, हे पोलीस खात्यामध्ये कर्मचारी असणारे, तर पोलीस खात्यामध्ये कार्यरत असणारे, आत्ताच रिटायर झालेले आपले कदम सर, यांचं सुद्धा मोलाचं सहकार्य आपल्या मुंडकर सरांना मिळत असतं. अगदी सावलीसारखे हे त्यांचे मित्र आहेत. अगदी एका नाण्याच्या दोन बाजू म्हटलं तरी चालेल, इतकं त्यांचं अतूट असं नातं आहे. तर सर काय सांगतात त्यांच्याबद्दल जरा दोन शब्द आपण ऐकूया. सर काय म्हणाल? खूप आदरणीय सरांसंदर्भात खूप सांगता येईल, कारण मी मंत्रालयामध्ये ड्युटी करत असताना सरांची माझी भेट झाली. आणखीन हे स्तुत्य काम करत असलेल्या सरांनी मला सांगितलं असता, त्यांना सरांना म्हटलं की मी ही रिटायर्ड झाल्यानंतर की ज्या व्यसनावर तुम्ही काम करत आहात तर मी शक्यतो तुमच्यावरच काम करेन. आणि मी आतापर्यंत सरांसोबत काम करत आहे. ते इतके स्वाभिमानी आहेत. महाराष्ट्रभर व्यसनाचे धडे देत असताना ते महिना बाहेरच असतात. मला वेळोवेळी त्या ठिकाणी लोक भेटतील त्यांना मला फोन लावून देत असतात की सर मी या गावी आहे, त्या गावी आहे. आणि हे असं आदर्श असणारी व्यक्तिमत्व त्यांच्यासोबत रिटायर्ड नंतर मी जोपर्यंत शक्य आहे, जीवित आहे, तोपर्यंत मी त्यांच्याबरोबर काम करणार असं त्यांनाही मी सांगितलेलं आहे. आणखीन माझी विनंती आहे की हा जो सिनेमा सर्वांनी पाहावा, त्याच्यानंतर आवडल्यानंतर सरांना फोन करून विचारा त्याच्यामध्ये काय त्रुटी असतील किंवा काय. पण मी स्वतः सिनेमा अनेक वेळा पाहिला असताना तो सिनेमा अतिशय चांगला आहे. आणि अनेक सरांनी कुटुंबापासून त्यांनी लोकांनी म्हणजे कुटुंबातून दारू सोडलेली आहे.
अनेक सरांची एवढी भरपूर सर्टिफिकेट आहेत की गावोगावी गेले होते त्याचे. आणखीन सर्वांचं मी त्यांच्या कुटुंबाचं अभिनंदन करतो. मला त्यांनी एक घरातला एक मेंबर समजलेला आहे. मी 7-8 वर्षापासून या ठिकाणी येतो. मी खाली बसलोय म्हणजे माझं घर आहे म्हणून बसलो आहे. मला जर खुर्ची असते, मला टेबल असतो, पण हे माझं घर जर आहे तर मी या ठिकाणी असा बसलेलो आहे. त्याचं हे आहे. रमाई कन्या आहे त्या पुण्याहून या ठिकाणी सरांच्या घरी आलेले आहेत आणि चांगल्या प्रकारे त्यांनी ही जी मुलाखत घेतलेली आहे तर त्यांचं मी अभिनंदन करतो आमच्या सर्व कुटुंबाच्या वतीनं. धन्यवाद सर. Thank you. धन्यवाद. थँक्यू.